आई झाल्यानंतरचं आयुष्य थोडक्यात असं काही असतं. अजिबात जेवण करू देत नाही आणि घरी आल्यावरही काम करू देत नाही. मला माझ्या मावस बहिणीच्या लग्नाला जायचं आहे आणि वृंदा मात्र काही बॅग पॅक करू देत नव्हती. कसं तरी तिला शांत केलं आणि बॅग पॅक करून घेतली. आणि आम्ही आज वृंदासोबत फर्स्ट टाईम ट्रेनचा प्रवास करणार होतो. तसं मी पण बऱ्याच वर्षापासून ट्रेनचा प्रवास केलेला नाही आहे, म्हणून खूप जास्त एक्सायटेड होते. आणि आज सकाळी सासूबाई पण आल्या होत्या, त्या पण आमच्यासोबत येणार होत्या. आणि ट्रेनमध्ये बसल्या बसल्या वृंदाची मस्ती चालू झाली. टीसीला एवढं निरीक्षण करून बघत होती ना, ॲक्च्युली सध्या ती लोकांना खूप ऑब्झर्व करायला लागलेली. आम्ही जेवण घरूनच आणलं होतं, पण यांनी ट्रेनमध्ये पण जेवण ऑर्डर केलं होतं. आणि तुम्हाला सांगू, त्या जेवणाची टेस्ट इतकी घाण होती ना, कसं लोकांना असं जेवण देऊ वाटत असेल काय माहिती. जेवण देणं किती पुण्याचा वाटा असतो. आम्हाला खूप राग आला त्या दिवशी. आमचे पैसे गेले, पण आम्हाला खूप जास्त मोठा अनुभव आला. कधीच ट्रेनमध्ये कोणतीच गोष्ट ऑर्डर करणार नाही. आणि मामाचं गाव आलं म्हणून वृंदा तिच्या आजीला बाय करत होती. माझी वृंदा पूर्ण 7 महिन्यानंतर मामाच्या गावाला आली होती आणि मामासोबत तरी तिची एवढी ओळख आहे ना, लगेचच मामाकडे गेली. आणि आम्ही पहिले तर हॉटेलला गेलो. साधारण 4 वाजले होते तेव्हा आम्हाला. आणि हा तिचा मोठा मामा, जो की व्हिडिओमध्ये तुम्हाला कधी दिसत नाही, पण मी आज ठरवलं होतं की वृंदाच्या मोठ्या मामाला ब्लॉगमध्ये घ्यायचंच. हॉटेलला गेले गेले आम्ही पहिले तर जेवण केलं. असं सकाळचे 4 वाजता आम्ही फर्स्ट टाईम जेवण केलं असेल, कारण आई घरी नाहीये. ती पण लग्नासाठी मावशीकडे गेलेली, जिथे आम्ही पण आज जाणार होतो. आणि नातीला भेटण्यासाठी पप्पा भर झोपेत उठून त्यांचा आनंद तुम्हीच बघा आता. आणि हो, आता मी खांदेचं लग्न अटेंड करणार आहे, म्हणून ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा.